चला तर हा बाय कशासाठी होता माहिती आहे तुम्हाला? तर आता उद्यापासून मुलांची स्कूल चालू होणार आहे. म्हणून मम्मी म्हणाली, की आज मग मुलांना इकडेच पाठव. माझ्यावर ते टाईम स्पेंड करतील आणि जेवण वगैरे मी इथेच करेल. तर तू त्यांना ब्रेकफास्ट करून पाठवून दे. तर म्हणून ते आज निघाले दोघं पण आणि दोघांनी ठरवले, की स्टडी करणार नाही आज फुल डे, कारण उद्यापासून स्कूल चालू होणार आहे. तर मग काय अहो आणि मीच घरी होती. अहोंचं काम चालू होतं आणि रात्रीचं चिकन पडलं होतं, म्हणून मी अहो चिकन खातील आणि मला थोडं काहीतरी बनवते. तर मला दिसले बोंबील, तर मी बोंबील बनवायचं ना. तर कंटाळा आला होता म्हणून हे अशा पद्धतीने मी बोंबील बनवते. तर मस्त असं बोंबील ना लाल भाजून घेते, मस्त असं बारीक गॅसवरती पेशन्स ठेवून आणि त्याला अशी कुरकुरीत करते आणि त्याच्यामध्ये अबडधोबड लसूण आणि मिरची अशी ठेचून मी टाकते मध्यभागी साईडला करून सगळे बोंबील आणि चांगलं त्याला फ्राय होऊन मीठ वगैरे टाकायचं आपला अंदाजे. आणि अशा प्रकारे हे असं म्हणजे हे स्टार्टर टाईप असतं, म्हणजे वरण भात असतं तर तुम्ही ते खाऊ शकता किंवा तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता. खूप कोरडं असं किंवा तुम्ही त्याला ठेचा असं असं भरड ठेचलं ना, म्हणजे ठेचा टाईप बनतं. मग काय आज काय जेवण इतकं नव्हतं, मस्त गरम गरम चपात्या आणि असं हे खाल्लं. अहोंना पण चिकन आणि चपात्या दिल्या आणि मग आज मी चला आज सगळं किचन धुवूनच काढूया, आज वेळ आहे माझ्याकडे. आणि मग मस्त किचन सगळं असं घासून वगैरे चकाचक क्लीन करून घेतलं, कारण की वेळ होता, स्वयंपाक नव्हता. कारण की मेन तर स्वयंपाक असल्यामुळे कधी कधी राहून जातं म्हणजे आपलं किचन वगैरे घासायचं काम. तर म्हणून मी चला क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग मस्त मी माझं जेवण केलं आणि बघा हे असं खाल्लं. म्हणजे बघा मुलं असल्यावर आपण चांगलं वगैरे बनवून खातो, नाही तर आपण एकटं असेल तर आपण काही खाऊ. चला तर मग संध्याकाळ झाली होती आणि मी म्हणले मुलं अजून आले नव्हते, म्हणले चल डायरेक्ट त्यांना मी सरप्राईज देते. पण मी तयार झाली. आता हे जे केस आहेत ना मी तुम्हाला दाखवते, कारण की माझा लूक तुम्हाला चेंज नाही वाटत आहे, कारण मी हेअरकट केला आहे. खूप खाली जे शेंडी उरले होते, म्हणजे शेपटी अशी केसांची उरली होती, म्हणून चला कट करून घ्यावा, थोडंसं लूक चेंज. आणि खरंच लूक चेंज होतो बऱ्यापैकी आपला. मग असं वर्षातून एकदा तरी स्वतःच्या लूकमध्ये थोडंसं मॉडिफाय करायचं, जेणेकरून आपल्यालाच आपलं कॉन्फिडन्स लेवल वाढल्यासारखं वाटतो. आज असं वाटलं की खरंच मी किती सुंदर आहे, पण नाही, असं काही नाही आहे. सगळेच सुंदर असतात, फक्त प्रत्येकाची नजर वेगवेगळ्या पद्धतीने बघितली जाते. तर मस्त भाजी आणायला गेली आणि मस्त मला आंबे भेटले असे मस्त. मिळाले आता तर काही नाही बाबा, पहिलं मँगो उचला, भाजी तर राहू दे साईडलाच. कारण आता संपायला येणार आहे, आता पाऊस कधीही पडू शकतो. आणि मग खूप थकली होती, मम्मीकडे गेली, पाणी वगैरे घेतले. मिले आता मी निघते, पण मिले चल अहोंनाच कॉल करते, त्यांना बोलवून घेते मला पिकअप करायला. आणि मग असं मी अहोंना बोलली तुम्ही गेटच्या बाहेर काढा स्कूटी, कारण की तिथे खूप असं हे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा.